नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जे स्वर आहेत इंग्रजीमधले ए ई आय ओ यू यांचे वेगवेगळे आवाज कसे असतात स्पेलिंग मध्ये, तसंच जे उरलेले म्हणजे बघा इंग्रजीमध्ये 26 एकूण मुळाक्षर आहेत, वर्ण आहेत, त्याच्यामध्ये 5 स्वर आहेत आणि उरलेले जे 21 आहेत हे व्यंजन आहेत. मग स्वर कोणते? ए ई आय ओ यू हे 5, त्यांचे वेगवेगळे आवाज, त्यानंतर जे व्यंजन आहेत त्यांचे वेगवेगळे आवाज कसे असतात ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्याच्यावरची एक चांगली टेस्ट सुद्धा तुम्ही सोडवलेली आहे. आता त्याच्यापेक्षा पुढचा टॉपिक बघूया. याच्यामध्ये आहे वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन मग याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा, की आपण जे एबीसीडी वर्णमाला लिहितो, हा ए असा लिहितो, त्याच्यामध्ये ए ची सुरुवात कशी करतो? आधी ही रेष देतो कशी, इकडून इकडं खाली, मग ही नंतर 2 नंबर देतो, मग याला 1 नंबर, याला 2 नंबर आणि मग हा 3 नंबर. अशा पद्धतीने प्रत्येक मुळाक्षर लिहायची काय असते पद्धत असते. बी लिहिताना बघा ही 1 नंबरची रेष म्हणून इकडं असा बाण, याला 1 नंबर, हे दुसरा अर्धवर्तुळ, हे आणि हे एक अर्धवर्तुळ, इकडं 2 ना आणि इकडं 3 नंबर येणार, बरोबर ना? अशा पद्धतीने प्रत्येक अक्षराची काय असते लिहिण्याची पद्धत असते, क्रम असतो. तो क्रम तुम्हाला किती समजतो, किती येतो याच्यावर आधारित प्रश्न असतात परीक्षेमध्ये. तर मग असे तुम्हाला देतील अक्षर ए बी सी. आता समजा सी असा आहे, तिथं असा बाण एक दाखवतील आणि मग त्याला 1 नंबर देतील. पुढचं अक्षर आहे डी, तिथं मग असा बाण दाखवून देतील असं करून, ह्या ऐवजी म्हणजे बाण उलट्या दिशेने असा दाखवून दिला तर तुम्हाला ते कळलं पाहिजे की डी तर असा लिहित नाही, हा बाण असा पाहिजे खालच्या दिशेने आणि मग त्याला 1 नंबर पाहिजे. तर अक्षर लिखाणाची पद्धत, तिचा क्रम आणि त्यांचे क्रमांक हे तुम्हाला माहित पाहिजे. हे तुमच्याकडे जे पुस्तक आहे तुमचं स्कॉलरशिपचं असेल किंवा नवोदयचं एखादं पुस्तक असेल त्याच्यामध्ये हे क्रम दिलेले आहेत. त्यासाठी तुम्ही ते बघा आणि हे लिहिण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ए बी ह्याप्रमाणे ते स्ट्रोक आले पाहिजेत, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि एकदा का ते हाताला वळण पडलं की पाठ करायची गरज राहत नाही, ते आपल्या लक्षात आपोआप राहतात, ते समजतात. ठीक आहे. याच्यावर अजून दुसरे प्रश्न कसे राहतात ते बघूया. की 4 ओळीमध्ये आपण जे अल्फाबेट लेखन करतो, बरोबर ना, त्याच्यात उदाहरणार्थ हे कॅमल असं स्पेलिंग आहे बघा. हे आपण 4 ओळींमध्ये कसं लिहिणार? हे स्पेलिंग अशा इंग्रजीच्या वहीमध्ये CAMEL असं लिहिणार. मग इथं एक आकार कसा तयार होतो बघा, त्यांनी काय केलं, यालाच आकाराचं स्वरूप दिलं असं. म्हणजे कोणता आकार तयार झाला? असा, अशा पद्धतीचा आकार तयार झाला. तसंच ह्या ठिकाणी मी लिहिलेत बघा, कॅट, कॅप, बॅग. इथं वेगवेगळे अक्षर तयार होतात. कॅटचं कसं आकार तयार झालाय बघा असा. ही उंच जागा कशासाठी? टी ची जागा आहे, बरोबर. कॅपचा कसा आकार तयार झाला? हा खाली. आणि हा बॅग, एक रेषवर एक खाली बघा, अशा पद्धतीचा आकार तयार झाला. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसा राहील की कॅप बरोबर असं दिलंय समजा, तर कॅट बरोबर काय असं राहील आणि खाली वेगवेगळे आकार दिलेले राहतील. मग त्याच्यामध्ये कॅटचा आकार कसा येणार? बरोबर ह्या ठिकाणी त्या स्पेलिंगचा जर आकार केला तर हा असा येणार, बरोबर ना? कारण की बघा हे एका लाईनीत येणार, हा असा, सी हे असा, हे अशा पद्धतीने आकार. मग हा आकार ज्या क्रमांकावर राहील ते आपलं राहील उत्तर. असा एक दुसरा प्रकार राहील. अजून तिसरा प्रकार, याची प्रॅक्टिस होण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला काही स्पेलिंग देतो, त्याचे आकार तुम्ही वहीमध्ये काढून बघा. ठीक आहे. बघा, काही सोपे सोपे स्पेलिंग देतो. पहिलं देतो टॅप, दुसरं देतो पॅट, त्यानंतर आहे 10, परत आहे मॅन आणि हे फॅन. हे स्पेलिंग आहेत बघा. या स्पेलिंगांचे असे आकार तुम्ही तयार करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमका पॅटर्न कसा तयार करायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायला तुम्हाला सोपे जाते. आता याच्या पुढचा अजून एक तिसरा प्रश्न कसा असतो बघा, की नावाप्रमाणेच वर्ड फॉर्मेशन. वर्ड म्हणजे शब्द तयार करणे अल्फाबेट्स वापरून, बरोबर ना, लेटर्स वापरून. तर त्याचा प्रश्न कसा राहील, त्याचा एक उदाहरण या ठिकाणी मी 2 घेतलेले आहे. की असं स्पेलिंग राहील, त्यातले काही अक्षर गायब केलेले असतील, यात कोणती अक्षरे येतील, बरोबर ना. मग आता रिकाम्या जागा बघायच्या. पहिली तर स्पेलिंग कोणतं तयार होतं ते आपल्याला कळायला पाहिजे. इथं स्पेलिंग कोणतं तयार होतंय? टेबल.
मग त्याच्यासाठी तुम्हाला स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. आपल्या शाळेमधल्या वस्तू, घरातल्या वस्तू, घरातल्या माणसांच्या म्हणजे मदर, फादर, सिस्टर जे असे स्पेलिंग, प्राण्यांची नावं, वस्तूंची नावं, फळांची नावं, या गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील, स्पेलिंग वगैरे. याच्यावर आधारित चाचणी आपण पुढे घेणार आहोत. पण इकडे लक्ष द्या आता. मग इथं कोणतं स्पेलिंग तयार होतं? टेबल. मग टेबलचं स्पेलिंग काय आहे? इथं ए येणार आणि इथं ई येणार. TABLE हे. मग कोणते कोणते अक्षर येतात? ए आणि ई. मग इथं कोणता पर्याय आहे ए आणि ई चा? तर हा 2 नंबरचा. इथं मुद्दाम इथं ए डबल झालेला आहे. इथं मी काय करतो? उलट घेऊन टाकतो, ई आणि ए. आता इथं बऱ्याचदा असा गोंधळ होऊ शकतो की ए आणि ई पाहिजे बरं का. मग इथं ए ई आहे आणि इथं ई ए आहे, पण क्रम कोणता आहे? आधी ए आणि मग ई, म्हणून हे उत्तर येणार, हे उत्तर येणार नाही. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. दुसरं एक उदाहरण बघू. सेम स्पेलिंग घेतलेला आहे, 2 अक्षर गायब केले, त्यांचा क्रम ओळखायला लावलेला आहे बघा. इथं कोणतं स्पेलिंग तयार होतं? मँगो. मँगोचं स्पेलिंग काय आहे? MANGO, मँगो. मग एन आणि ओ ह्या ठिकाणी ते अक्षर पाहिजेत. मग कुठे दिले आहेत? ह्या ठिकाणी दिले, NO, मँगो. म्हणजे याचं उत्तर येणार 1 नंबरचं. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात ह्या टॉपिकवर आधारित, ते तुम्हाला माहित पाहिजे. मग हे बरोबर येण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला बरेचसे स्पेलिंग पाठ पाहिजे. वारांचे, महिन्यांचे, बरोबर ना, विविध वस्तूंचे, प्राण्यांचे, फळांचे, फुलांचे स्पेलिंग पाठ पाहिजे. ते पाठ करा. आपण टप्प्याटप्प्याने त्यावर आधारित टेस्ट पुढे घेत जाऊया. आणि ह्या शब्दांचे असे पॅटर्न कसे तयार करायचे ते तुम्ही तयार करा. मला व्हॉट्सअपला टाका, आपला ग्रुप आहेच, या ग्रुपमध्ये टाका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद.